हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे वैगतर बीच, जो गोव्यामध्ये आहे आणि आम्ही आत्ता इथे आलो आहे। वैगतर बीच हे नॉर्थ गोव्यातील एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे आणि हे पणजीपासून सुमारे 22 किलोमीटर अंतरावर आहे। आणि तुम्ही इथे बघू शकताय नो पार्किंग लिहिलेलं आहे, इथे एंट्री आहे आणि आम्ही आता इथे छान छान फोटो वगैरे काढून चाललो आहे बीचवर एन्जॉय करायला। गोव्यामध्ये आपल्याला खूप बीच बघायला मिळतील, पण इथे लाल खडक आणि मऊ सोनेरी वाळू आपल्याला बघायला मिळणार आहे। त्याच्याचबरोबर काळे खडक पण आहेत इथे आपल्याला वॉटर स्पोर्ट्स पण करता येतात। इथे प्राइस आणि टायमिंग दिलेला आहे, सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत वॉटर स्पोर्ट्स चालू असतात। इथे एक छोटंसं मंदिर पण आहे। इथे दर्शन घेऊन आम्ही आता बीचवर चाललो आहे। तुम्ही इथे बघू शकता, इथे चेअर पण आहेत बसण्यासाठी, इथे आपण निवांत बसू शकतो। पण त्याच्यासाठी आपल्याला इथे रेस्टॉरंट आहे, त्याच्यातून काहीतरी ऑर्डर करावं लागेल, तर आपण ते इथे एन्जॉय करू शकतो चेअरवर बसून। आणि इथे तुम्ही बघू शकता दुपारच्या वेळी पण इथे किती गर्दी आहे, तर संध्याकाळच्या टायमिंगला तर पूर्ण बीच भरलेला दिसेल आपल्याला। आता दुपारची वेळ असल्यामुळे इथे ऊन खूप आहे, तरी पण वारं खूप असल्यामुळे इथे जाणवत नाही आहे ऊन। इथे खूप लोक समुद्राच्या पाण्यामध्ये पण गेलेले आहेत अंघोळ करण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता एकदम छान असं वातावरण आहे इथलं। आणि इथे खडक पण आहेत समुद्राच्या मध्ये, तर आम्ही इथे खूप सारे फोटो काढले। हे ठिकाण येथील प्रभावी लाल खडक, मऊ सोनेरी वाळू, उठून दिसणारे काळे खडक आणि ऐतिहासिक चापोरा किल्ल्याच्या दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे। या परिसरात इथे जवळच एक चापोरा किल्ला पण आहे आणि ह्या परिसराची विभागणी बिग वैगतर आणि लिटल वैगतर अशा भागात झालेली आहे। आता मी बिग वैगतरला आहे, इथे सहज पोचता येतं आणि इथे स्थानिक खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत आणि फिरण्यासाठी तसेच सूर्यास्त पाहण्यासाठी उत्तम जागा आहे ही। आणि लिटल वैगतर थोडा खडकाळ आहे। खडकाळ भाग असलेला हा किनारा लोकप्रिय बीच रॉक्स बार आणि समुद्राचे विहंगम दृश्य दिसणाऱ्या आकर्षक पार्टी स्पॉटसाठी ओळखला जातो आणि इथे पार्टी पण करतात खूप लोक। तर आम्ही आता इथे आलो आहे, तुम्ही इथे बघू शकताय सोनेरी खडक आहेत आणि इथे वरती जाण्यासाठी पण जागा आहे, तर आपण वरती गेलो तर छान फोटोशूट करता येईल। तर आम्ही आता वरती चाललो आहे, खडकाच्या वरती चढून, आणि तिथून समुद्राचे दृश्य पण एकदम छान दिसणार आहे। आम्ही आता इथे असलेल्या सोनेरी खडकांवर चढून आलेलो आहे वरती, आणि तुम्ही वरतून बघू शकता समुद्राचे दृश्य, खवळणारा समुद्र अतिशय सुंदर दिसतोय, असं वाटतंय की बघतच राहावं। आणि अजून आम्ही अर्धच चढलो आहे, अजून थोडंसं वरती जाऊ शकतो आपण। तर आम्ही इथे थोडेफार फोटो काढून आता वरती चाललो आहे। आणि आता मी खडकाच्या एकदम वरती आलो आहे, इथे क्रॉस आहे एक, आणि इथून तुम्ही बघू शकता समुद्राचं दृश्य, अतिशय सुंदर असं हे दृश्य आहे। आणि इथे फोटोशूट आणि व्हिडिओ पण खूप छान येत आहेत। या बीचचे प्रामुख्याने 2 भाग आहेत। एका भागात आपल्याला इथे खडकाळ कड्यांसारखी रचना दिसते, तर दुसऱ्या भागात मुख्य समुद्रकिनारा आहे आणि दोन्ही ठिकाणं अतिशय छान अनुभव देतात। आणि इथे आता ऊन आहे, पण सूर्यास्ताच्या वेळी आपल्याला इथे सुंदर असे फोटो काढायला मिळतील आणि एकदम छान असं निसर्गरम्य दृश्य इथे बघायला मिळेल। आणि इथे सूर्यास्तानंतर निवांत वेळ घालवण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर एक उत्तम बार आणि रेस्टॉरंटही उपलब्ध आहेत। इथे निवांत वेळ घालवल्यानंतर खूप सारे फोटो व्हिडिओ शूट केल्यानंतर आम्ही आता ह्या बीचच्या दुसऱ्या साईडला चाललो आहे, जिथे आपल्याला थोडेफार स्टेअरकेस चढून जायचं आहे। तर आम्ही आता चाललो आहे तिकडे। इथे एक आईस्क्रीमवाला आहे आणि खूप ऊन असल्यामुळे आम्हाला आता आईस्क्रीमवाल्याला बघून आईस्क्रीम खायची इच्छा झाली आहे, तर आम्ही इथे आईस्क्रीम घ्यायला आलो आहे। आईस्क्रीम 30 रुपयापासून स्टार्ट आहेत
तर आम्ही 30 रुपयेवाले आईस्क्रीम घेतो आहे. वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आहेत. ऑरेंज, कच्चा मँगो वगैरे आहे. तर मी ऑरेंज फ्लेवर घेतलं आहे आणि जयनी कच्चा मँगो घेतला आहे. दोघांची टेस्ट ओके ओके आहे, पण खूप ऊन असल्यामुळे इथे थंडगार खायला खूप मजा येते. तर आम्ही आईस्क्रीम खात खात आता स्टेअरकेस चढायला स्टार्ट केलं आहे आणि स्टेअरकेस चढून आम्ही थोड्याच वेळात आता पोचू दुसऱ्या साईडला. आणि इथे आपण बघू शकतो उंचावरून समुद्रकिनारा अतिशय सुंदर दिसतोय. स्टेअरकेस चढून वरती आल्यावर आपल्याला इथे मार्केट लागले आणि मार्केटमध्ये खूप स्टॉल आहेत, ज्याच्यामध्ये हँडमेड शोभेच्या वस्तू आहेत, शीतपेय आहेत, अल्पोपहार आहे आणि खूप सारे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. हँडमेड ज्वेलरी पण आहे इथे. आपण इथे बघू शकतोय किती छान छान शोभेच्या वस्तू इथे बनवून ठेवलेल्या आहेत विकण्यासाठी. अतिशय सुंदर असे हे वस्तू आहेत आणि खूप सारे स्टॉल आहेत इथे. हँडमेड बॅग्स वगैरे पण आहेत. तर आपण इथे मनसोक्त खरेदी करू शकतो. आणि आम्ही आता मार्केटमधून बाहेर पडून पुढे आलो. इथे आपण बघू शकता पार्किंगची सोय पण आहे. पार्किंग पण केलेलं आहे इथे. 4 व्हीलर 2 व्हीलर दोन्हीचे पार्किंग आहे इथे. पार्किंगमधून थोडं पुढे आल्यावर आपल्याला इथे शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू दिसतोय आणि ज्याच्यावरती भगवा फडकतोय. आणि इथून आपल्याला समुद्र पण छान दिसतोय उंचावरून. इथे बसण्यासाठी बेंच पण आहेत, जिथे बसून आपण सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकतो आणि समुद्राच्या लाटांचा पण आनंद घेऊ शकतो इथे. आणि संध्याकाळ निवांत घालवू शकतो इथे. अतिशय सुंदर असं सनसेट दिसेल आपल्याला इथून. तर तुम्हाला हा बीच कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.